मला या गवताचं काही कळतच नाही. कुठलं खत नाही, औषध नाही, त्याला पेरलं नाही, त्याला जोपासलं नाही, 20 दिवस झालं पाणी नाही, तरी सुद्धा ते एवढं छान येतंय. कशाला येतंय तेच कळत नाही. आणि पीक आणायला किती कष्ट घ्यायला लागतात बघ. त्याला फवारण्या करा, त्याला जपा, सांभाळा, त्याला पाणी द्या. वेळच्या वेळी सगळी त्याची निगा राखा. तेव्हा कुठं साहेब मिजासीत येतात. हे नॅचरल आहे ना. आणि हे बघा की ह्याला काय सुद्धा काळजी केली नाही तरी 20 दिवस पाणी नाही तरी एवढं छान आलंय. आयुष्यात वाईट गोष्टी अशाच असतात. त्याला काय सांभाळलं नाही तरी ते आपोआप येतात आपल्याकडं. पण वाईट गोष्टी काढल्या ना आयुष्यातल्या की सगळ्या चांगल्या गोष्टी शिल्लक राहतात. चांगलं काय वाईट काय बघण्यापेक्षा फक्त वाईट काढायचं काम करायचं. आणि काय वाईट आहे हे सांगण्यासाठी जाणकार माणूस पाहिजे, तेव्हा ते मार्गदर्शन चांगलं होतं. नाहीतर काय काय जाणकार सांगतात की रानात गवतं ठेवा म्हणून. आता ही गवतं ठेवल्यावर खतं औषधं जर घातली तर ह्यालाच सगळं जाणार की. म्हणून हे तण काढायचं असतं. आयुष्यात असंच असतं, वाईट गोष्टींना काहीतरी मार्ग देऊन त्याला चांगलं बनवण्यापेक्षा वाईट गोष्टी आयुष्यातून काढून टाकायच्या असतात, गवतासारख्या. गॉट इट?